लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी. अशी बातमी काल सायंकाळी सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर अजून एक बातमी प्रसिद्ध झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा हप्ता जो आहे तो 4,500 रुपयांचाच. म्हणजेच लक्षात घ्या की 3 महिन्यांचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे असा एकत्र मिळणार आहे. अशी बातमी देखील लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी पाहिली असेल. तर त्या संदर्भात प्रॉपर माहिती काय आहे, त्याचबरोबरीने ज्या बहिणीचे थकीत हप्ते आहेत म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचे ते त्यांना केव्हा मिळतील त्याबद्दलची देखील माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजित पालव. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर स्वागत. सर्वप्रथम तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच कृपया करून घ्या. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये जी.आर. आणि त्यानंतर हप्ते वितरणाची प्रॉपर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण याआधी सांगितलंच होतं की साधारणतः 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे आणि ते देखील मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. आणि आता मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळणार अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत. अगदी मोठ्या टीव्ही न्यूज चॅनलवरती देखील काल एक बातमी प्रसिद्ध झाली. तर याच्यामध्ये 3 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी तुम्ही देखील पाहिलीच असेल. पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की 3 हप्ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मिळत असतील तर वेल अँड गुड, चांगलीच बातमी आहे. या बहिणींना त्यांच्या हक्काचा लाभ आहे तो मिळालाच पाहिजे. पण सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार केवळ मार्च आणि एप्रिल अशा 2च महिन्यांचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना मिळणार आहे. आणि यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आज सोमवार आहे, त्यामुळे लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा म्हणजे जो शासकीय मान्यता देणारा जी.आर. आहे तो सोमवारपासूनच आजपासून ते 15 तारखेच्या आसपास पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. जी.आर. प्रसिद्ध झाल्यानंतर आदितीताई तटकर यांची घोषणा आणि लाभ वितरण असा कार्यक्रम एकंदरीत असतो. त्यामुळे येणारा लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे आहेत मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लवकरच हा जी.आर. प्रसिद्ध होईल. सोमवारनंतरच आता लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू केली जाणार आहे. याचबरोबर जे मागील थकीत लाभ आहेत तो देखील मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा पात्र झाल्या अशा लाडक्या बहिणींचा थकीत हप्ता आम्ही देतो अशा प्रकारची अपडेट त्यांनी सांगितली होती. परंतु अजून थकीत हप्ता आहे तो वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे येणारा लाभ आहे तो केवळ आणि केवळ लक्षात घ्या की मार्च आणि एप्रिल या 2च महिन्यांचा लाभ येणार आहे.